अण्णासाहेब पाटील महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने व्याज परताव्यासह नवीन प्रस्ताव मार्गी लावण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. महामंडळाचे कामकाज ठप्प करण्याचा व 1 लाख उद्योजक घडवण्याचा संकल्प पूर्ण होऊ न देण्याचं षडयंत्र सुरू आहे. लोकसभेला समाजाच्या नाराजीचा सरकारला फटका बसला असून कर्मचारी कपातीमुळे विधानसभेलाही तो बसण्याची शक्यता व्यक्त करून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांनी शुक्रवारी तडकाफडकी राज्याच्या विविध जिल्ह्यातील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याबाबत सोमवारी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. शासनाला राज्यातील मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाजाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत असताना दुसरीकडे अचानक महामंडळातील कर्मचारी कामावरून काढून टाकले. अध्यक्ष असून देखील मलाही याची पूर्वकल्पना दिली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महामंडळाने आतापर्यंत 92,495 मराठा तरुणांना विविध बँकांच्या माध्यमातून 7,201 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यासाठी आतापर्यंत 780 कोटी रुपये व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. लवकरच 1 लाख उद्योजक घडवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे होते, परंतु व्यवस्थापकीय संचालकांनी अचानक कर्मचारी कपात करून या मोहिमेला खीळ घातली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात 50 ते 60 कोटी व्याज परतावा देण्याचे काम शिल्लक आहे. नवीन प्रस्तावांची छाननी करणे आवश्यक आहे. ही सर्व कामे आता ठप्प होणार आहेत. महामंडळ निष्क्रिय करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप जुने कर्मचारी आणि प्रशासनावर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थापकीय संचालकांची तात्काळ बदली करून प्रकरणी दोषींवर कारवाई केली नाही तर राज्यभर असंतोष निर्माण होईल व विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फटका बसेल असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकांना अनेक फोन केले पण मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही. माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. समाजाच्या हितासाठी फक्त घोषणा नको, प्रयत्न कृती हवी अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली. तर यासोबत विभागनिहाय कर्मचारी कपातीचा तपशील पाहूयात. मुख्यालयमधील 10, बीड 2, पुणे 3, सांगली 3, लातूर 1, नाशिक 2, परभणी 2, धुळे 1, मुंबई 2, जळगाव 1, धाराशिव 3, रायगड 1, छत्रपती संभाजी महाराज नगर 2, सिंधुदुर्ग 3, ठाणे 2, अहमदनगर 4, कोल्हापूर 1, नांदेड 2, एडीजीएम ऑफिस 1, नवी मुंबई 3, रत्नागिरी 1, जळगाव 2, नागपूर 2, सातारा 1, सोलापूर 1 इत्यादी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.